नमस्कार रामराम मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे. स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला ब्लॉग तर समजलाच असेल थंबनेलवरून कसा आहे, कशाचा आहे. तर बघा, आज बघा संडे आहे आणि संडे स्पेशल मस्त अशी मच्छी बनवणार आहे. अशी ही रेसिपी जर तुम्ही वापरली आणि तर तुम्ही कधीसुद्धा दुसरे ब्लॉग बघणार नाही किंवा दुसरी रेसिपी ट्राय करणार नाही. तर बघा, अशी मस्त अशी झन्नाट मच्छीची रेसिपी आज आपण बघणार आहोत. तर इकडे बघा, इथे कढई घेतलेली आहे. तुम्ही हे मच्छी अंदाजाने कमी जास्त तेल ओतू शकता. आधी आपण मच्छी फ्राय करून घेणार आहोत. इकडे बघा, मच्छी घेऊन आलेली आहे मी मार्केटमधून. आणि ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे मच्छी. तर ह्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. ते कारण मीठ काय करतं, पाणी शोषून घेतं. मग तेलाचा कमी वापर होतो, त्याच्यामुळे एक एक फ्राय आपण एक एक मच्छी असं टाकून घेणार आहोत. एकदम असं कुरकुरीत मच्छी तळणार आहोत आपण. चिमट्याच्या साहाय्याने तुम्ही मच्छी फ्राय करू शकता किंवा उलतानाने सुद्धा उलटी पलटी करू शकता मच्छी. आपल्याला असे खरपूस असं मच्छी कुरकुरीत भाजून घ्यायचे आहेत. जास्त असे हे नाही. तुम्ही बघू शकता कलरसुद्धा आपल्याला मच्छीचा बदललेला आहे. आता मी इथे दुसरी कढई घेतलेली आहे, कारण दोन्ही कढईमध्ये मच्छी करून बघायची होती की कुठल्या कढईमध्ये मच्छी क्रिस्पी होते. त्याच्यामुळे तुम्ही एकाही कढईत केलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. तर इथे बघू शकता ह्याच्यामध्ये असं दोन्हीसुद्धा कढईमध्ये होऊ शकतं. आता इथे मी घेतलेले खडा मसाले, तमालपत्र आहे, इलायची आहे, हिरवी मिरची आणि लाल मिरची आहे आणि ती मोठी इलायचीसुद्धा आहे. तुम्ही स्किपसुद्धा करू शकता मोठी इलायची वगैरे, पण मी आता इथे करणार आहे, घेणार आहे. तर बघा, अशा पद्धतीने हे आपल्याला मस्त असे भाजून घ्यायचे आहेत. 2 ते 3 मी मोठ्या आकाराचे कांदे कापून घेतलेले आहेत. बारीक कापायचे आहेत आपल्याला. तुम्ही कमी बनवत असाल तरी कांदा कमी करू शकता, पण कांद्याने काय होतं, दाटसरपणा येतो, चवसुद्धा येते. अशा पद्धतीने कांदा मस्त असा भाजून घ्यायचा आहे, एकदम मस्त. इथे काही वाटण वगैरे वाटायची वगैरे असं काही गरज नाही आहे. ही आहे आलं लसूण पेस्ट. तुम्ही घरी पण बनवू शकता, रेडीमेडसुद्धा आणू शकता, काही प्रॉब्लेम नाही. तर इथे थोडंसं गरम पाणी ॲड केलेलं आहे. मसाले आपल्याला भाजण्यासाठी, म्हणजे व्यवस्थित असं शिजण्यासाठी कच्चापणा ह्याचा गेला पाहिजे. ते 4 ते 5 मिनिट. इथे टमाटोची प्युरी केलेली आहे. तुम्ही 1-2 टमाट्याची प्युरी करू शकता, असं म्हणजे काही हे नाही आहे. अशी तुमच्याकडे कढई नसेल तर तुम्ही जाडसर जे नॉनव्हेजला भांडं वापरतात त्यातसुद्धा तुम्ही बनवू शकता. हे ते बघा, खडा मसाला घेतलेला आहे, जिरा पावडर आहे, धना पावडर आहे, हळद आहे आणि लाल तिखट आहे आणि अख्खे जिरेसुद्धा थोडेसे घेतलेले आहेत. एक काळी मिरीची पावडरसुद्धा आहे आणि त्यात मीठ थोडंसं प्रमाणात वापरायचं आहे, कारण आपण आधी मीठ टाकलं होतं तेलामध्ये, त्याच्यामुळे. तर हे सगळे मसाले असे आपण मिक्स करून घ्यायचे आहेत. हे जे लाल तिखट टाकलेलं आहे त्याने आपल्या ग्रेव्हीला मस्त असा कलर येणार आहे. 5 ते 6 मिनिट असं मी मस्त मसाला शिजवून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता कसं तेल वगैरे सुटलं आहे, मसाला कसा रबरबीत दिसतो आहे आणि दिसायलासुद्धा खूप छान असा दिसतो आहे. गरम पाणी घालायचं आवश्यकतेनुसार तुम्ही गरम पाणी घालू शकता, कमीसुद्धा करू शकता किंवा हाय असा तुम्ही मसालासुद्धा बनवू शकता. पण मी थोडासा रस्सा करणार आहे, त्याच्यामुळे इथे मी पाणी घातलेलं आहे.
आता जे आपले हे मसाले आहेत ते आपण मासे आहेत ते आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. तुम्हाला जर असं वाटत असेल की हा रस्सा दाटसर आहे किंवा थोडंसं हे असेल तर तुम्ही पाणी वाढवू शकता. मस्त असं मस्त अशी वरून कोथिंबीर टाकायची आहे. आता हे 4 ते 5 मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. मध्यम आचेवर आणि गॅस बंद करायचा आहे. आता तुम्ही ह्याची बघू शकता कसं असं मस्त तुम्ही बघू शकता. एकदम त्याच्यामध्ये सगळा रस उतरलेला आहे. बघू शकता तुम्ही. तर असं एक एक करून पीस काढायचं आहे. असं जास्त त्याच्यामध्ये गरज नाही तरी. तर आता खाण्यासाठी आपला रेडी आहे मच्छी मसाला. पीस मसालासुद्धा काही तुम्ही बोलू शकता. असं काही नाही की हेच बोललं पाहिजे. आधी पीस काढून घ्या मग नंतर रस्सा घ्या. बघू शकता तुम्ही. तांदळाची भाकरी आणि ह्याच्याबरोबर अगदी मनसोक्त खाऊ शकता तुम्ही. राईस वगैरे बाजरीची अगदी घरात बाजरीची भाकरीसुद्धा ह्याच्याबरोबर तुम्ही आवडीने खाऊ शकता. तर तुम्हाला तोंडाला पाणी सुटलं असेल, मला तरी खूपच हे होते. तर हे बघा ह्याच्यामध्ये पूर्ण असं रस वगैरे उतरला आहे. तर ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यात महत्त्वाचं